नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील तांबेकर फ्युचर प्रो एज्युकेशनमध्ये आपले स्वागत करत आहे। आज आपण रिझनिंगचा एक महत्त्वाचा पुढचा टॉपिक बघणार आहे, सिटिंग अरेंजमेंट। आणि या सिटिंग अरेंजमेंटमध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत आणि या टाइपपैकी आपण स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट, ज्याला आपण चौकोनी बैठक व्यवस्था असं आपण म्हणू शकतो, हा टाइप बघणार आहे। सो हे जे आपण क्वेश्चन्स बघत आहोत हे TCS IBPS पॅटर्न प्रमाणे आहेत आणि तुम्हाला या सेम टाइपचे क्वेश्चन्स टेटच्या एग्जाममध्ये त्याचबरोबर MPSC सरळ सेवाच्या परीक्षेमध्ये दिसून येतील। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अगोदर करून घ्या। तर सुरुवात करूया। स्क्वेअर टेबल सिटिंग अरेंजमेंट सेट पहिला। आता हा जो पहिला सेट आहे, हा जर तुम्हाला याबद्दल थोडंफार जरी माहिती असेल तर हा व्हिडिओ जरा पॉज करा आणि स्वतः एकदा ट्राय करा, बघा जमतं का। जमेल न जमेल ते काय महत्त्वाचं नाही, पण स्वतः प्रयत्न करा आणि त्यानंतर सोल्युशनकडे या। तर या सोल्युशन बघूया। सो अगोदर आपण इन्स्ट्रक्शन्स रीड करूया। 8 विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत, MNOP UV W। हे चौकोनी टेबलाभोवती अशा प्रकारे बसले आहेत की, चौकोनी म्हणजे या ठिकाणी चौरस समजून घ्या, स्क्वेअर। चौकोनी टेबलाभोवती अशा प्रकारे बसले आहेत की त्यातील 4 कोपऱ्यावर बसले आहेत, तर उर्वरित 4 जण प्रत्येक बाजूच्या मधोमध बसले आहेत। आता हे नेमकं कसं आहे हे तुम्हाला वाचून समजणार नाही, तर आपण एक स्क्वेअर टेबल ड्रॉ करूया। स्क्वेअर टेबलची डायग्राम मी या ठिकाणी ड्रॉ करतो। हा एक मी स्क्वेअर टेबल या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे। पुढे बघूया यामध्ये काय सांगितले। 8 विद्यार्थी हे एका चौकोनी टेबलाभोवती बसलेले आहेत। अशा प्रकारे बसले आहेत की त्यातील 4 कोपऱ्यावर बसले आहेत। आता हे जे चौकोनी टेबल आहे, हा चौकोनी टेबल, याचे 4 कोपरे आहेत, 1 2 3 आणि 4। 4 कोपरे तुमच्या समोर आहेत आणि या 4 कोपऱ्यावर 4 विद्यार्थी बसले आहेत। पुढे तर उर्वरित 4 कोपऱ्यावर 4 जण बसले आहेत, तर उर्वरित 4 जण प्रत्येक बाजूच्या मधोमध बसले आहेत। तर उरलेले 4 जण, ह्या बाजू झाल्या 4 बाजू, ह्या 4 बाजूच्या बरोबर मधोमध बसले आहेत। तर या 4 कोपऱ्यावर आणि 4 बरोबर मध्ये असे टोटल 8 जण बसले आहेत। पुढे जाऊया। ते 4 जण कोपऱ्यावर बसले आहेत, जे 4 जण कोपऱ्यावर बसले आहेत ते केंद्राकडे तोंड करून बसले आहेत। जे 4 जण कोपऱ्यावर बसले आहेत ते केंद्राकडे तोंड करून बसले आहेत। कोपऱ्यावर बसणारे म्हणजे कुठले? हे 4 कोपऱ्यावर बसणारे हे केंद्राकडे तोंड करून बसले आहेत। आता केंद्राकडे तोंड म्हणजे केंद्र म्हणजे आपलं हे केंद्र, याच्याकडे तोंड करून बसले आहेत। तर मी यासाठी असा ॲरो ड्रॉ करतो। लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे यांचं तोंड आतल्या बाजूला आहे हे मला कळेल। आणि उर्वरित बाहेरच्या दिशेने तोंड करून बसले आहेत। आता उर्वरित कुठे बसले आहेत? तर उरलेल्या ह्या ज्या बाजू आहेत त्यांच्या मध्यभागी बसलेले आहेत आणि हे असे बाहेरच्या बाजूला तोंड करून बसले आहे। लक्षात आलं? ही डायग्राम मी थोडीशी मोठी करतो आणि परत एकदा तुम्हाला दाखवतो, कारण ही अरेंजमेंट फार फार महत्त्वाची आहे, एकदम बेसिक आहे, हे तुम्हाला समजलंच पाहिजे। हे समजलं नाही तर पुढे आपण जाऊ शकणार नाही। तर चौकोन मी डायग्राम काढलेली आहे। हा चौकोनी टेबल झाला। या चौकोनी टेबलमध्ये 4 कोपरे आहेत आणि 4 बाजू आहेत। 8 जण या चौकोनी टेबलाभोवती बसले आहेत। हे 8 जणांपैकी 4 जण 4 कोपऱ्यावर बसले आहेत आणि उरलेले 4 जण बाजूच्या बरोबर मध्यभागी बसले आहेत। जे कोपऱ्यावर बसले आहेत ते केंद्राकडे तोंड करून बसले आहेत आणि जे बाजूच्या मध्यभागी बसले आहेत ते केंद्राच्या
बरोबर उलट बाहेरच्या दिशेने तोंड करून बसले आहेत. तर या ठिकाणी मी ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आता या डायग्राम मध्ये ज्यावेळी व्यक्ती बसतात त्यावेळी त्यांचा लेफ्ट आणि राईट, डावीकडची बाजू आणि उजवीकडची बाजू ही आपल्याला समजली पाहिजे. तर अगोदर डावीकडची बाजू आणि उजवीकडची बाजू हे अगोदर आपण नीट समजून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही इमॅजिन करा, या पोझिशनला तुम्ही बसला आहात. या पोझिशनला बसल्यानंतर तुमचा डावा हात आणि उजवा हात कुठला असणार? तुम्ही बाहेर तोंड करून बसला आहात तर अर्थातच हा तुमचा लेफ्ट हँड आणि हा तुमचा राईट हँड, बरोबर. सिमिलरली जर तुम्ही इथं बसला असाल आणि तुमचं तोंड बाहेरच्या दिशेने असेल तर तुमचा लेफ्ट राईट हा तुमचा लेफ्ट हँड, हा तुमचा राईट हँड असणार. समजतंय? जर तुम्ही या बाजूला तोंड करून बसला असाल, थोडंसं इमॅजिन करावं लागेल तुम्हाला, थोडंसं इमॅजिन करावं लागेल, तेवढं मात्र जमलं पाहिजे. जर तुम्ही या बाजूला तोंड करून बसला असाल तर लेफ्ट राईट जस्ट इमॅजिन करा, हा हँड जो तुमचा आहे हा हँड तुमचा राईट हँड असणार आणि हा हँड तुमचा लेफ्ट हँड असणार आहे. समजलं? लेफ्ट राईट. त्यानंतर जर तुम्ही इथं बसला असाल तर लेफ्ट राईट कसं असणार? तर हा हँड जो असणार आहे, जस्ट इमॅजिन करा तुम्ही या बाजूला तोंड करून बसला आहात तर हा हँड असणार आहे तुमचा लेफ्ट हँड आणि हा हँड असणार तुमचा राईट हँड. समजलं का? समजलं का? सोपं आहे, अवघड असं काही नाही आहे. ही डायग्राम समजली असेल तर लेफ्ट राईट तुम्हाला समजलं असेल. आता लेफ्ट डावी बाजू आणि उजवी बाजू कळली. कुणाची? बाहेर तोंड करून असणाऱ्यांची. आता जी केंद्राकडे तोंड करून आहेत त्यांची देखील डावा उजवा असणार, त्यांची देखील डावी आणि उजवी बाजू आपण काढून घेऊया. तर इथं तुम्ही इमॅजिन करा की या पोझिशनला तुम्ही बसला आहात तर तुमचा हा हँड तुमचा लेफ्ट हँड असेल, हा हँड तुमचा राईट हँड असेल, बरोबर का? तुम्ही या बाजूला तोंड करून बसला आहात, इमॅजिन करा हा लेफ्ट हँड, हा राईट हँड. तुम्ही या बाजूला असं तोंड करून बसला आहात, इमॅजिन करा हा तुमचा लेफ्ट हँड, हा तुमचा राईट हँड. तुम्ही या बाजूला तोंड करून बसला आहात, हा तुमचा लेफ्ट आणि हा तुमचा राईट हँड झाला. सो लेफ्ट राईट हे जर एकदा तुमचं क्लिअर असेल तर मग आपण पुढे जायला हरकत नाही. आता एक लक्षात घ्या, यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत. कोपऱ्यावर बसणारी व्यक्ती आणि मध्यभागी बसणारी व्यक्ती ही वेगवेगळी अरेंजमेंट असणार आहे. कशी? तर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून ही वेगवेगळी अरेंजमेंट नेमकी कशी आहे ते समजून घेऊया. तर सुरुवात करूया आपण. ही अगोदर आपल्याला जी माहिती मिळाली ही बेसिक माहिती मिळाली. बेसिक म्हणजे काय? तर आपल्याला कळलं की नेमकी आपली डायग्राम कशी आहे. सिटिंग अरेंजमेंट मध्ये अगोदर आपल्याला डायग्राम कशी आहे हे क्लिअर असलं पाहिजे आणि ती गोष्ट सध्या आपण क्लिअर केलेली आहे. आता इथून आपल्याला हे क्ल्यू सुरू होणार आहे. काय सुरू होणार आहेत? क्ल्यू सुरू होणार आहे. तर यातला पहिला क्ल्यू, यम जो केंद्राकडे तोंड करून बसला आहे. आता एक लक्षात घ्या, या स्क्वेअर अरेंजमेंट मध्ये, चौकोनी बैठक व्यवस्थेमध्ये केंद्राकडे किंवा मध्यभागी कोण आहे ही माहिती फार फार महत्वाची असते. जर अशी माहिती मिळाली तर तिथून तुम्ही हे सॉल्व करायला सुरुवात करा. तर यम जो केंद्राकडे तोंड करून बसला आहे तो व्हीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. आता मी एम जो केंद्राकडे तोंड करून बसला आहे एवढ्या वाक्य वाचल्या वाचल्या माझ्या एक गोष्ट डोक्यामध्ये क्लिक झाली पाहिजे की यम हा कोपऱ्यावर बसला आहे, बरोबर की नाही? आता कोपरे तर 4 आहेत, मग 4 पैकी नेमका कुठल्या कोपऱ्यावर बसला आहे? एक लक्षात घ्या, तुम्ही हे कसं पण फिरवा, असं फिरवा, तसं फिरवा, कसंही फिरवा, अरेंजमेंट काही चेंज होणार नाहीये. त्यामुळे यमला तुम्ही कुठल्याही कोपऱ्यावर दाखवा. या मी या कोपऱ्यावर दाखवतो. कळलं? सो यमला मी कोपऱ्यावर दाखवलं कारण तो केंद्राकडे तोंड करून बसला आहे. तो व्हीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. तो व्हीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर. तर एम पासून इकडे आपल्याला काउंट करू शकतो किंवा इकडे काउंट करू शकतो. इकडे काउंट केलं तर बघा 1 2 3. जर मी व्ही इथं घेतला तर व्हीच्या डावीकडे तिसरा होणार का हो? 1 2 3 तिसरा नाही. इथून का व्ही इथं असला 1 2 3 हे काय झालं? उजवीकडे झालं असतं ना.
त्यामुळे व्ही इथं येणार नाही. 1 2 3 व्ही इथं आला आणि व्हीच्या डावीकडे लेफ्ट साइड बघा तुम्ही एल लिहिलेला आहे या ठिकाणी. एल डावीकडे 1 2 3 तिसरा कोण आहे? एम आहे. कुठून काउंट केलं बघा? व्ही इथं असेल तर इथून काउंट केलं. मी इथून सुरुवात नाही केली 1 2 असं नाही, इथून 1 2 तिसरा व्यक्ती. कळलं का? ठीक आहे. तर मी यम हा जो केंद्राकडे तोंड करून आहे तो व्हीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे हे मी दाखवलं. क्लिअर झालं? क्लिअर झालं नसेल तर परत एकदा रिप्ले करा आणि परत एकदा मी जे काय सांगितलेलं आहे ते तुम्ही बघा, कारण हे फार फार बेसिक आहे, हे सगळ्यांना जमलंच पाहिजे. यू जो केंद्राकडे तोंड करून आहे तो व्हीचा तत्काळ शेजारी नाही. यू जो केंद्राकडे तोंड करून आहे, केंद्राकडे तोंड करून असणाऱ्या आता 3 जागा शिल्लक राहिल्या यू साठी. 1 2 3. यू जो केंद्राकडे तोंड करून आहे तो व्हीचा तत्काळ शेजारी नाही. यू हा व्हीचा तत्काळ म्हणजे लगतचा शेजारी नाही आहे. पण नेमका यू नेमका कुठे येणार? इथं येणार, इथं येणार की इथे येणार? 3 पॉसिबल जागा आहेत, 3 शक्यता आहेत. म्हणून आपण पुढचं वाक्य वाचूया. पुढचं वाक्य बघा. सॉरी, यू जो केंद्राकडे तोंड करून आहे तो व्हीचा तत्काळ शेजारी नाही. व्हीचा तत्काळ शेजारी नाही हे मात्र आपण दाखवू शकतो. व्हीचा तत्काळ शेजारी नाही हे कसं दाखवणार? तर व्ही इथं आहे, सो या व्हीचा तत्काळ शेजारी हा व्यक्ती आणि हा व्यक्ती, हे 2 व्यक्ती झाले. हा व्यक्ती आणि हा व्यक्ती, इथं कोण येणार नाही? यू येणार नाही. यू येणार नाही. आणि यू कुठे बसलेला आहे? यू जो केंद्राकडे तोंड करून बसला आहे. 3 शक्यतांमधलं ही एकच शक्यता आपल्याजवळ शिल्लक राहते. समजलं? 3 शक्यतांमधल्या या 2 का कॅन्सल झाल्या? कारण यू जो केंद्राकडे तोंड करून बसला आहे तो व्हीचा तत्काळ शेजारी नाही. तत्काळ शेजारी नाही म्हणजे लगत नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये व्हीच्या, त्यामुळे यू इथं येणार. पुढे जाऊया. फक्त एक व्यक्ती व्ही आणि डब्ल्यू च्या मध्ये बसलेली आहे. फक्त एक व्यक्ती व्ही आणि डब्ल्यू यांच्या मध्ये बसली आहे. व्ही आणि डब्ल्यू, व्ही इथं आहे, व्ही आणि डब्ल्यू यांच्या मध्ये फक्त एक व्यक्ती व्ही इथं आहे. आता डावीकडून की उजवीकडून माहिती दिलेली आहे का? सो ही माहिती डावीकडून किंवा उजवीकडून असू शकते. काय कळलं तुम्हाला? व्ही आणि डब्ल्यू यांच्यामध्ये जो एक व्यक्ती बसला आहे तो इथं दिला आहे का? व्हीच्या डावीकडून एक व्यक्ती आहे की उजवीकडून? नाही दिलेला. मग आपण काय करायचं? आपण दोन्ही शक्यतांचा विचार करायचा. त्यामुळं तुम्हाला एकदा डब्ल्यू इथं दाखवावं लागेल, एकदा डब्ल्यू इथं दाखवावं लागेल. एकाच डायग्राम मध्ये डब्ल्यूला 2 ठिकाणी दाखवू शकत नाही. त्यामुळं आपण या डायग्रामची अजून एक पॉसिबल डायग्राम खाली काढणार आहे. अशी ही डायग्राम तुम्ही उतरून घ्यायची आहे. तुम्हाला उतरून घ्यावी लागेल. माझ्या इथं एक खास सोय आहे, परत पेपरवर ही सोय असणार नाही तुम्हाला. मला मात्र इथं एक चांगली सोय आहे. तुम्हाला हे ॲज इट इज उतरून घ्यायचे. ही मी म्हणेल तुमची केस 1 आणि ही तुमची केस 2. कळलं? आता पुढे जाऊया. व्ही आणि डब्ल्यू यांच्यामध्ये एक व्यक्ती, व्हीच्या उजवीकडून डब्ल्यूला दाखवतो मी. व्ही आणि डब्ल्यू मध्ये एक व्यक्ती, किंवा व्हीच्या डावीकडून व्ही आणि डब्ल्यू मध्ये एक व्यक्ती दाखवली. पुढचं वाक्य समजलं? ओके. पी यांच्या उजवीकडे, पी यांच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. पी यांच्या उजवीकडे, पी कुठं आहे, एन कुठं आहे दिलेलं नाही. पुढचं वाक्य वाचूया. एन हा केंद्राकडे तोंड करून बसला आहे. एन हा केंद्राकडे तोंड करून बसला आहे. आता केंद्राकडे तोंड करून बसला असेल तर केस 1 मध्ये, पहिल्या केसमध्ये 1 2 जागा शिल्लक आहेत एन साठी. सो एन साठी 2 जागा शिल्लक आहे. आणि हे वाक्य काय आहे बघा, पी एनच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. जर मी पी हा एनच्या उजवीकडे, जर मी एन इथं घेतला तर 1 2 इथं पी आला असता, पण इथं ऑलरेडी कोण आहे, एम आहे. त्यामुळं या ठिकाणी एन येणार नाही. एन तर आपल्याला
कोपऱ्यावर घ्यावा लागणार आहे, कारण n हा केंद्राकडे तोंड करून बसला आहे. लक्षात आलं? सो या तर ठिकाणी येणार नाही, ही एक जागा शिल्लक राहिली, n इथं ठेवूया. n ठेवला तर p च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. p हा च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. n इथं आहे, उजवी बाजू म्हणजे n ची राईट हँड तुम्हाला इथं दिसत असेल. राईट हँड 1 2 इथं आला तुमचा p. समजलं का? समजलं नसेल तर परत एकदा रिवाइंड करा आणि परत एकदा बघा, फार फार महत्वाचं आहे. तर मी p या ठिकाणी दाखवला. या डायग्राम मध्ये बघूया. n हा केंद्राकडे तोंड करून बसला आहे. केंद्राकडे तोंड करून बसलेल्या दोन जागा आहेत. जर मी n ला इथं घेतलं तर n आतल्या बाजूला तोंड करून असणार, राईट हँड त्याचा हा असणार आहे उजव्या बाजू. त्यानंतर p n च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर. n जर इथं घेतला तर 1 2 p इथं पाहिजे होता, पण इथं कोण आहे? n आहे, त्यामुळे इथं n येणार नाही, म्हणजे n इथं येणार. आणि n च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर हँड तुमचा हा झाला आणि उजवीकडे 1 2 p हा तुमचा इथं येणार. समजलं का? समजलं असेल तर लाईक करा. ओके, आता पुढे जाऊया. इथं आता शिल्लक काय राहिलेत जागा बघा. ही एक जागा शिल्लक राहिली, ही एक जागा शिल्लक राहिली. इथं p v n w u आहे, इथं m w p v n u आहे. ह्या दोन जागा शिल्लक आहेत. समजलं? पुढे जाऊया. ओ हा m चा तत्काळ शेजारी नाही. ओ हा m चा तत्काळ शेजारी नाही. m चा तत्काळ शेजारी म्हणजे लगतचा, त्याच्या शेजारी ओ नाही. m च्या लगतला ओ नाही. मग मला सांगा, ओ तर या 8 विद्यार्थ्यांपैकी एक व्यक्ती आहे. मग या डायग्राम मध्ये ओला जागा कुठे शिल्लक राहते? इथं आहे का कुठे जागा? इथं p आहे, इथं v आहे, इथं n w u m. ओला जागा शिल्लक राहते का? नाही राहत, म्हणजे ही पॉसिबिलिटी आपली कॅन्सल होते. समजलं का? आता दुसरी पॉसिबिलिटी बघूया. m च्या शेजारी ओ नाही. m इथं आहे, m च्या शेजारी म्हणजे लगतच्या शेजारी ओ नाही. सो ह्या दोन जागा शिल्लक होत्या. इथं ओ नाही, ओ अजून या ठिकाणी दाखवायचं आहे. m w p v n u. सो इथं येणार ओ, आणि शिल्लक कोण राहिला? तो विद्यार्थी x आहे, तो इथं येणार. ही तुमची फायनल अरेंजमेंट असणार आहे. समजलं का? समजलं असेल तर लाईक करा. आता क्वेश्चन्स याच्यावरचे बघूया. आता हे लक्षात घ्या की एवढं हे सोपं नाहीये, पेशन्स ठेवावे लागतील. परत तुम्हाला हे रिवाइज करावं लागेल, रिवाइंड करून बघावं लागेल. पुढचा क्वेश्चन ज्यावेळी तुम्ही हळूहळू 1 2 3 क्वेश्चन कराल त्यावेळी तुम्हाला हे लगेच लक्षात येईल. आता मात्र तुमच्याजवळ पेशन्स असणं फार फार गरजेचं आहे, कारण एक्झाम्स ह्या अशा सहजासहजी क्रॅक होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं आहे अगोदर तुमच्या अंगी पेशन्स असणं. तर आता याच्यावर तुम्हाला प्रश्न. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा त्या गटाशी संबंध नाही? गटात न बसणारा कोण कोण आहे बघा. n o u p m. n कुठं आहे? n इथं आहे. o कुठं आहे? ओ इथं आहे, कडेला आहे, हा कॉर्नरला आहे. यू कॉर्नरला आहे. पी कॉर्नरला आहे. एम कॉर्नरला आहे. 1 2 3 4 कॉर्नरला आहेत. ओ मध्यभागी आहे, म्हणजे गटात न बसणारा कोणता असणार? ओ हा असणार आहे. समजलं का? ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षरमालेतील क्रम येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी या अरेंजमेंट प्रमाणे कोणता येईल? तर या अरेंजमेंट प्रमाणे आपल्याला बघायचं आहे. तर पहिला आहे NOU. हा तुमचा पहिला गट आहे. NOU. n कुठं आहे बघा.
कलर मी बदलतो. NOU, N इथं आहे, O इथं आहे, U इथं आहे. हे असे चाललेले आहे. ही जी डायरेक्शन आहे याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणतात आणि ही जी डायरेक्शन आहे ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असं म्हणतात. ही क्लॉकवाईज आणि ही अँटी क्लॉकवाईज. ओके, सो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने NOU सलग आलेले आहेत. त्याच्यानंतर UXM, U ला लागूनच X आहे, M आहे, UX आणि M, सॉरी NOU, जिथं सुरुवात संपलेली आहे तिथून सुरू झालेला आहे U. सो UXM हे तिघं देखील घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहेत. M ने समाप्त झालेला आहे, तिथंच M ने सुरुवात झालेली आहे. MWP, लक्षात आलं. सो MWP च्या नंतर काय असणार, ऑब्विसली PV इथं आहे, N, PVN हे तुमचा पुढचा असणार आहे. कळलं का? कळलं का? ठीक आहे. पुढचा प्रश्न, O च्या संदर्भात W ची स्थिती काय आहे? O च्या संदर्भात म्हणजे O च्या संदर्भात म्हणजे O कडून, थोडक्यात O च्या संदर्भात W कुठं आहे बघा, O इथं आहे आणि W इथं आहे. तर O च्या संदर्भात कुठं आहे? O च्या डावीकडे, O च्या डावीकडे 1 2 3 4 चौथा आहे, किंवा O च्या उजवीकडून 1 2 3 4 चौथा आहे. ठीक आहे, O च्या डावीकडून तिसरा किंवा उजवीकडून चौथा. कुठला ऑप्शन आहे? उजवीकडून चौथ्या स्थानावर आहे. O च्या चौथ्या स्थानावर. यांच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसले आहे? यांच्या डावीकडे N कुठे आहे आपला? N इथं आहे, डावी बाजू इकडची. डावीकडून यांच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर N इथं आहे, पहिलं दुसरं तिसरं कोण बसलेला आहे? X हा बसलेला आहे. समजलं का? गुड. आता हळूहळू गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात होईल. पुढचा प्रश्न, जर तुम्हाला पहिला सेट समजला असेल तर थोडासा पॉज घ्या, व्हिडिओ पॉज करा, स्वतः प्रयत्न करा. स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास किंवा पॉज करा, स्वतः प्रयत्न करा, रफ पेपरवर स्वतः ट्राय करा आणि मग परत एकदा तुम्ही इथं या. मी जरा बाजूला होतो म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायला बरं जाईल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडला असेल की इतका वेळ असतो का हो आपल्याजवळ सॉल्व्ह करण्यासाठी? प्रश्न पडतो ना, इतका वेळ असतो आहे का? आता एक लक्षात घ्या, आता मी हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करत आहे, त्यामुळे तुम्हाला मला इतका वेळ हे सॉल्व्ह करण्यासाठी लागत आहे. पण ज्यावेळी प्रॅक्टिस करून तुम्ही एक्झाममध्ये जाल त्यावेळी बघा, ही जी सुरुवातीची माहिती आहे ती सगळीकडे कॉमन असणार आहे. इथं तुम्हाला काही जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता पडणार नाही. इथं तुम्ही पटकन डायग्राम काढून रिकामी व्हाल. तर डायग्राम मध्ये आपल्याला काय आहे ते फक्त कन्फर्मेशन साठी रीड करायचंय. आता रीड करूया पटकन, थोडंसं फास्ट होईल हे. 8 व्यक्ती कोण आहेत हे वाचत बसायचं नाही. चौरस टेबलावरती बसले आहेत, त्यापैकी 4 जण कोपऱ्यावर बसले आहेत आणि उर्वरित टेबलाच्या मध्यबाजूवर बसले आहेत. मगासारखंच आहे, 4 जण कोपऱ्यावर, उरलेल्या बाजूंच्या मध्यभागी 4 जण. कोपऱ्यावर बसलेल्या व्यक्ती केंद्राकडे पाठ करून बसले आहेत. थोडंसं वेगळं आहे, सो इथं मी डायग्राम ड्रॉ करतो. सो हा आपला स्क्वेअर टेबल. तर कोपऱ्यावर बसलेले व्यक्ती केंद्राकडे पाठ करून म्हणजे केंद्राच्या विरुद्ध दिशेने बसले आहेत. 4 व्यक्ती झाल्या. तर टेबलाच्या मधल्या बाजूवर बसलेले व्यक्ती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. लक्षात आलं? केंद्राच्या मध्यभागी बसलेले व्यक्ती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. समजलं का? आता समजलं असेलच. तर आता यामध्ये लेफ्ट राईट आपण एकदा मेन्शन करून घेऊया. तर लेफ्ट राईट, आता हे बघा, हे लेफ्ट राईट सुरुवातीला तुम्हाला मेन्शन करावं लागेल. सवय झाल्यानंतर तुम्हाला तुमचा हा देखील वेळ वाचणार आहे. सुरुवातीला लेफ्ट राईट मेन्शन करा.
तुम्ही जर बाहेरच्या बाजूला तोंड करून बसला इथं, तर हा तुमचा लेफ्ट हँड असणार इकडचा आणि हा तुमचा राईट हँड असणार. इथं हा तुमचा लेफ्ट हँड, हा राईट हँड, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. कळलं? सिमिलरली आतल्या बाजूला तोंड करून बसला, हा लेफ्ट, हा राईट, हा लेफ्ट, हा राईट, हा लेफ्ट, हा राईट, हा लेफ्ट, हा राईट. ओके, आता आपण लेफ्ट राईट क्लिअर केलेला आहे. आता आपण प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. इथून आपले क्ल्यू सुरू होतात. आता बघा, एवढी माहिती सगळी मगाशी आपण वाचायला वेळ लावला होता. आता हे पटकन काढून झालं की नाही? तुम्हाला देखील हे पटकन नक्की जमणार आहे. इथून सुरुवात करूया. एफ टेबलाच्या मधल्या बाजूस बसलेला आहे. एफ टेबलाच्या मधल्या बाजूस म्हणजे मध्यभागी कुठेही दाखवा, तुम्ही कुठेही दाखवा, अरेंजमेंट काय बदलणार नाही. एन व्हीच्या तत्काळ डावीकडे बसला आहे. ठीक आहे, मग अगोदर एफ आपण दाखवूया. एफ टेबलाच्या मधल्या बाजूस बसला आहे. सो एफ मी इथं घेतला, तुम्ही इथं दाखवा, इथं दाखवा, इथं दाखवा, अरेंजमेंट बदलणार नाही. एन व्हीच्या तत्काळ डावीकडे बसला आहे. एन व्ही इथं आपल्याजवळ आहे का जागा? नाही आहे. पुढे जाऊया, पुढचं वाक्य घ्या. एफ आणि जे यांच्यामध्ये दोन व्यक्ती बसलेल्या आहेत. एफ जे यांच्यामध्ये दोन व्यक्ती, एफ इथं आहे. सो एफच्या उजवीकडून 1 2 जे इथं येणार, किंवा एफच्या डावीकडून 1 2 जे इथं येणार. म्हणजे या ठिकाणी पॉसिबिलिटी किती आहेत? जेच्या 2 पॉसिबिलिटी आहेत. म्हणून मी काय करणार, या ठिकाणी 2 डायग्राम ड्रॉ करणार. तुम्हाला देखील रफ पेपरवर 2 डायग्राम ड्रॉ करायचे आहे. आता इथं मी एफच्या उजवीकडून एफ आणि जे यांच्यामध्ये दोन व्यक्ती दाखवतो. ही एक व्यक्ती जे इथं आला, आणि एफच्या डावीकडून ही एक व्यक्ती इथं बसणारी जे इथं आला. समजलं का? ओके, जे दाखवलं आपण, ही तुमची केस 1 आणि ही केस 2. पेशन्स ठेवा जरा, पेशन्स फार महत्वाचे आहेत, काही गडबड करू नका. पुढे एफ आणि जे दाखवलं. पुढचं वाक्य, व्ही जेच्या तत्काळ उजवीकडे बसलेला आहे. व्ही जेच्या तत्काळ उजवीकडे, जेच्या तत्काळ उजवीकडे म्हणजे लागूनच. जेच्या तत्काळ उजवीकडे हा नाही, हा येणार ना. जेच्या तत्काळ उजवीकडे हा व्यक्ती येणार इथला, की हा येणार? हा नाही, हा उजवीकडे आहे, पण तत्काळ उजवीकडे हा व्यक्ती आहे. सो व्ही हा जेच्या तत्काळ उजवीकडे बसला आहे. व्ही हा जेच्या उजवीकडे तत्काळ बसला आहे. समजलं का? पुढे जाऊया. ओके, यस आणि एन यांच्यामध्ये 3 व्यक्ती बसल्या आहेत. यस आणि एन यांच्यामध्ये 3 व्यक्ती. यस एन कुठं आहे का आपल्याजवळ? यस एन नाही आहे, पण एन व्हीचं मात्र वाक्य होतं ना आपल्याजवळ. व्ही मिळालेला आहे आपल्याजवळ. तर हे वाक्य आता घेऊया, कारण व्ही माहित आहे आपल्याला. एन व्हीच्या तत्काळ उजवीकडे बसलेला आहे. एन व्हीच्या तत्काळ उजवीकडे, व्हीच्या तत्काळ उजवीकडे व्ही इथं आहे. व्हीच्या तत्काळ उजवीकडे एन पॉसिबल आहे का? इथं कोण आहे? जे आहे, म्हणजे ही पॉसिबिलिटी कॅन्सल होणार. समजलं का? एन व्हीच्या तत्काळ उजवीकडे, सॉरी या ठिकाणी काहीतरी आपलं चुकलेलं आहे. व्ही जेच्या तत्काळ उजवीकडे बसवलं, जेच्या तत्काळ उजवीकडे बसवलं. एन व्हीच्या तत्काळ, सॉरी डावीकडे बसलेला आहे, सॉरी माय मिस्टेक. एन व्हीच्या तत्काळ डावीकडे बसला आहे. एन व्हीच्या तत्काळ डावीकडे बसला आहे. एन इथे येणार. वाचताना मी उजवीकडे वाचलं, माय मिस्टेक, सॉरी. एन व्हीच्या तत्काळ डावीकडे, व्हीच्या डावीकडे लेफ्ट हँड साइडला.
व्हीच्या डावीकडे लेफ्ट हँड साईडला n बसलेला आहे. दाखवलं. पुढे जाऊया. असं होऊ शकतं हा मिस्टेक. आता इथं माझ्यासमोर जरा स्क्रीन मोठी आहे त्यामुळं मिस्टेक माझ्याकडून होण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्याजवळ छोटी स्क्रीन असणार, तुमच्याकडून तर मिस्टेक होणार नाही. पुढे जाऊया. सो आपल्याजवळ n मिळाला. तर आता यस आणि n यांच्यामध्ये 3 व्यक्ती दाखवू शकतो. यस आणि n यांच्यामध्ये 3 व्यक्ती. n इथं आहे 1 2 3. यस इथं येणार. जर यांच्या हे बघा 1 2 3 इथं येणार यस, किंवा उजवीकडून 1 2 3 यस हा इथंच येणार हा. यस तुम्ही यांच्या उजवीकडून जा किंवा डावीकडून जा, तुम्हाला यसची पोझिशन इथंच मिळणार. सिमिलरली 1 2 3 यस इथं येणार. तुम्ही इकडून बघितलं 1 2 3 यस हा इथंच येणार आहे. पुढचं वाक्य बघूया. यम हा यसचा तत्काळ शेजारी आहे. यम हा यसचा तत्काळ शेजारी आहे. यम यसचा तत्काळ शेजारी. यस बघा आपल्याजवळ इथं आहे. सो यम इथं किंवा यम इथं येऊ शकतो. इथं यस आहे, यसचा तत्काळ शेजारी यफ आहे. सो यम हा यामध्ये इथंच येणार. इथं मात्र यमला 2 जागा आहे. पुढचं वाक्य वाचूया आणि मग यमला कुठं ठेवायचं ते ठरवूया. यम हा जेचा तत्काळ शेजारी नाही. यम हा जेचा तत्काळ शेजारी नाही. जे इथं आहे, जेच्या तत्काळ शेजारी इथं व्ही आहे आणि इथं कोण नकोय, एम नको आहे. आणि जीच्या तत्काळ शेजारी यम नको आहे, पण इथं यम आला म्हणजे ही पॉसिबिलिटी आपली कॅन्सल झाली. आणि या डायग्राम मध्ये आता मगाचं वाक्य यम हा यसचा तत्काळ शेजारी, यम हा यसचा इथं तर येऊ शकत नाही, म्हणून मी इथं तत्काळ शेजारी यम हा यसचा दाखवून दिलेला आहे. झालं. आता ह्या 2 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. पुढचं वाचा. ही डायग्राम आपली कॅन्सल झाली. पी हा आतल्या दिशेने तोंड करून बसला आहे. पी हा आतल्या दिशेने तोंड करून बसला आहे. सो ही जागा आणि ही जागा, ह्या 2 जागा शिल्लक आहेत. आदल्या बाजूने ही एकच जागा आहे आणि राहिलेल्या पर्सन मग इथं येणार. एम एस पी जे व्ही एन एफ आणि राहिला कोण, एफ जे के. एफ जे के राहिला की हा इथे येणार. समजलं का? पेशन्स ठेवून सॉल्व करायला पाहिजे. इतका वेळ आपल्याजवळ एक्झाम मध्ये नसतो. प्रॅक्टिस भरपूर केलं तर हे 1.5 मिनिटाचा खेळ आहे. आता याच्यावरचे प्रश्न सांगण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात घ्या, आम्ही हा कंटेंट जो आहे हा फ्री मध्ये तुम्हाला देत आहे. यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते, रिसर्च करावा लागतो, प्रश्न शोधून काढावे लागतात. ते आता इंग्लिशमध्ये असतात अवेलेबल, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करावं लागतं. आमचे रेग्युलर बँकिंगचे लेक्चर चालूच असतात, त्याच्यातून वेळ काढून आम्ही हे करत आहे. तुम्ही जर आम्हाला ॲप्रिशिएट केलं तर आम्हाला खरंच चांगलं वाटेल. तुमच्यासाठी असा रोज रोज नवीन नवीन कंटेंट आम्हाला घेऊन येता येईल. त्यामुळं हा व्हिडिओ लाईक करा. लाईक करण्यापेक्षा जर तुम्ही कमेंट केलं तर आम्ही प्रत्येकाची कमेंट वाचतो, आम्हाला ते उलट बरं वाटतं. मग कमेंट करा आणि कोण तुमचे विद्यार्थी मित्र असतील तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. तर पुढे जाऊया आपण. याचे प्रश्न. पहिला प्रश्न, एफच्या डावीकडून मोजल्यास एफ आणि जे यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्या आहेत? एफच्या डावीकडून मोजल्यास एफ आणि जे यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्या आहेत? एफ आणि जे यांच्यामध्ये किती व्यक्ती? आता कुठल्या बाजून मोजायचं आहे? एफच्या डावीकडून, इकडून एफच्या डावीकडून म्हणजे एफचे लेफ्ट हँड साइड. 1 2 3 4 4 व्यक्ती एफ आणि जे च्या मध्ये डावीकडून आहेत, उजवीकडून 2 आहेत. सो इथं उत्तर येणार 4. पुढचा प्रश्न. आता हे जे 2 3 4 आहेत ना, हे प्रश्न तुम्ही स्वतः ट्राय करा आणि ह्याचं उत्तर सेट 2 म्हणून 2 3 4 म्हणून कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा. ओके. पुढचा प्रश्न मी घेतो. जरा स्क्रीनशॉट मारा, सॉल्व करा, पॉज करा आणि कमेंट मध्ये दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्याचं उत्तर नक्की नोंदवा. पुढचा प्रश्न. जरा तुम्ही व्हिडिओ पॉज करा
आणि प्रयत्न करा, जमतं का बघा. ओके, प्रयत्न करा. प्रयत्न केला असेल तर थँक्यू, धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन. पहिली तर सक्सेसफुल होण्याकडे पहिली स्टेप तर तुम्ही घेतली आहे. आता बघूया, प्रयत्न करणं महत्वाचं आहे. बघा, तुम्हाला येऊ दे न येऊ दे हे या ठिकाणी मॅटर करत नाही, प्रयत्न करणं महत्वाचं आहे. तर आता हे जरा किती फास्ट होतं बघा. पहिल्याला थोडा जास्त वेळ लागला, दुसऱ्याला त्यापेक्षा कमी लागला, तिसऱ्याला त्यापेक्षा कमी वेळ लागतो का हे आपण बघूया. पहिली माहिती सगळीकडे कॉमन असते हे तर लक्षात आलेलं आहे. आपल्या कन्फर्मेशनसाठी आपण वाचणार. 8 व्यक्ती चौरस टेबलाभोवती, त्यापैकी 4 जण टेबलाच्या कोपऱ्यावर आणि ते टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. पटकन ड्रॉ करा. 4 व्यक्ती कोपऱ्यावर, ते केंद्राकडे तोंड करून बसले आहेत आणि उर्वरित 4 जण टेबलच्या मधल्या बाजूला बसले आहेत आणि ते टेबलाच्या बाहेरच्या दिशेने तोंड करून बसले आहेत. बाहेरच्या दिशेने तोंड करून बसले आहेत. झाले? किती फास्ट होतं बघा एकदा सवय लागल्यानंतर. आता इथून आपले क्लू सुरू होतात. आता लेफ्ट राईट जे आहे हे मी आता तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी परत एकदा मेन्शन करत आहे. आय थिंक एकदा प्रॅक्टिस झाली की त्याची गरज पडत नाही, पण मी मेन्शन करतो. हा लेफ्ट हँड, हा राईट हँड, लेफ्ट राईट, ओके. सो हे लेफ्ट राईट लिहिण्याचा देखील तुमचा टाइम सेव्ह होऊन जाईल. आता मी क्वेश्चनकडे वळतो. बी डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. बी डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. डी आणि ए यांच्यामध्ये 2 व्यक्ती बसल्या आहेत. बी हा डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर, बी हा डीच्या, डी जर मी इथे घेतला, बी हा डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर, उजवीकडे तिसऱ्या स्थानावर 1 2 3, 1 2 3 इथं बी येणार. आता बरेच जण ह्या ठिकाणी एक मिस्टेक करणार. काय मिस्टेक करणार? अगदी बँकिंगचे विद्यार्थी देखील करतील. तर एक लक्षात घ्या, कॉर्नरवारी अरेंजमेंट ह्या ठिकाणी डी आणि बी ची वेगळी असणार आणि जर मी डी ला मध्यभागी बसवलं तर ती एक वेगळी अरेंजमेंट असणार आहे. म्हणजे कसं? तर मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. इथंच तुमची 2 पॉसिबिलिटी तयार होणार. कशी होणार? तर बघा, व्यवस्थित नीट बघा, लक्ष द्या, एकदम कॉन्सन्ट्रेशन द्या, करा. आता मी डी ला इथं कॉर्नरला बसवलंय. मी डी ला या डायग्राम मध्ये कॉर्नरला न बसवता याला मी इथं बसवतो. बसवलं मध्यभागी. तर बी डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर, डीच्या उजवीकडे, डीच्या राईट हँड हा 1 2 3 हा एक पहिला व्यक्ती, दुसरा स्थान, तिसरं स्थान, इथं बी येणार. सो मला जरा विचार करून सांगा, ही अरेंजमेंट आणि ही अरेंजमेंट ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत की नाही? आहेत ना? काय दोन्ही सेम आहेत अरेंजमेंट? नाही, कारण इथं डी कॉर्नरला आलाय आणि इथं डी मध्यभागी आलेला आहे. त्यामुळे ह्या 2 अरेंजमेंट वेगवेगळ्या आहेत. आता मग पुढे आपल्याला जायला हरकत नाही. डी आणि ए यांच्यामध्ये 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. डी आणि ए यांच्यामध्ये 2 व्यक्ती, 1 2, ए या बाजूला तर नाही, 1 1 2 ए इथं येणार, 1 2 ए या बाजूला नाही, 1 2 ए इथं येणार. लक्षात आलं का? याला तुम्ही केस 1 म्हणा, याला केस 2 म्हणा. ओके, पुढे जाऊया. आणि ए ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. ए हा ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर, ए हा ईच्या उजवीकडे आहे. कितव्या स्थानावर? दुसऱ्या स्थानावर. सो ए इथं आहे. 1 2 इकडे तर पॉसिबल नाही, 1 2. सो जर मी ई इथं घेतलं
तर ईच्या उजवीकडे राईट हँडला पहिला दुसरा ए आहे की नाही? आहे. थोडंसं पॉज करून बघा, थोडंसं रिवाइंड करून बघा, थोडंसं रिप्ले करून बघा. परत एकदा बघा, इथं वाक्य काय आहे? ए हा ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. ए इथं ऑलरेडी होता. 1 2 ईच्या बघा, ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. इथं बघूया 1 2 इकडे तर पॉसिबल नाही. 1 2 इथं ई येणार आणि ईच्या उजवीकडे 1 2 ए बसलेला आहे, दुसऱ्या स्थानावर बसला आहे की नाही? पुढे जाऊया. ई आणि सी यांच्यामध्ये जितके लोक बसले आहेत तितकेच सी आणि बी यांच्यामध्ये बसले आहेत. इथं मी बाजूला लिहून घेतो. परत एकदा वाक्य समजून घ्या. ई आणि सी यांच्यामध्ये जितके व्यक्ती बसले आहेत, ई आणि सी यांच्यामध्ये जितके व्यक्ती बसले आहेत तितकेच सी आणि बी यांच्यामध्ये बसले आहेत. म्हणजे काय? ई आणि सी यांच्यामध्ये एक्स बसले असतील तर सी आणि बी यांच्यामध्ये देखील एक्स बसणार आहेत. कळलं का? ठीक आहे. तर या डायग्राम मध्ये बघूया. पहिल्या केसमध्ये ई इथं आहे, बी इथं आहे. या दोघांच्या मध्ये जर आपण विचार केला तर बी बरोबर सी बरोबर मध्यभागी येणार, कारण ई आणि सी मध्ये जेवढे व्यक्ती असतील तेवढे सी आणि बी मध्ये. सो इथं आहे, सो सी इथंच येणार, बरोबर ना? सो ई आणि सी च्या मध्ये एक व्यक्ती, सी आणि बी च्या मध्ये एक व्यक्ती, त्यामुळे सी इथंच येणार. या डायग्राम मध्ये बघूया. ई बी इथं आहे, सी इथं तर येऊ शकत नाही, इथं एक एक व्यक्ती झाला असता म्हणून सी इथं येणार. ही एक व्यक्ती ई आणि सी मध्ये एक व्यक्ती, तेवढ्याच व्यक्ती सी आणि बी मध्ये आहेत. सोपं जाते. आता हळूहळू तुम्हाला सोपं जाणार. पुढे जाऊया. हे वाक्य झालं. एफ आणि जी एकमेकांच्या समोर बसले आहेत. एफ हा बीच्या तत्काळ शेजारी नाही, हे अगोदर दाखवूया. एफ हा बीचा तत्काळ शेजारी नाही. एफ हा बीचा तत्काळ शेजारी नाही आहे. एफ हा बीचा तत्काळ शेजारी नाही आहे. सो मला सांगा एफ ला जागा कोणती शिल्लक राहते? या डायग्राम मध्ये एफ ला ही जागा शिल्लक राहते, एकच जागा शिल्लक आहे. आणि या डायग्राम मध्ये एफ ला ह्या जागा गेल्या, ह्या जागा गेली, ही एकच शिल्लक राहते. त्याच्या अगोदरचं वाक्य काय वाक्य आहे? एफ आणि जी एकमेकांच्या समोर बसले आहेत. एफ आणि जी एकमेकांच्या समोर बसले आहेत. सो एफ इथं आहे, सो याच्या समोर कोण असणार? जी असणार. एकमेकांच्या समोर आहेत म्हणजे एकमेकांच्याकडे तोंड करून बसले आहेत. इथं बघूया, एफ इथं आहे तर जी तुम्ही म्हणाल इथं येणार. मग आता काय झालं? दोन डायग्राम आल्या. तर एक लक्षात घ्या, इथं काय वाक्य आहे? एफ आणि जी एकमेकांच्या समोर बसले आहेत म्हणजे एकमेकांच्याकडे तोंड करून बसले आहेत, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने बसले नाही आहेत. विरुद्ध दिशेने असतं तर हे चाललं असतं, विरुद्ध बाजूला असतं तर हे चाललं असतं. विरुद्ध बाजूला एकमेकांच्या बसले आहेत तर हे चाललं असतं, पण एकमेकांच्या समोर बसले आहेत त्यामुळे ही डायग्राम येणार नाही, कारण ते एकमेकांच्या कडे तोंड करून बसले नाही आहेत, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तोंड करून बसलेले आहेत. ते एकमेकांच्याकडे तोंड करून बसले नाहीत त्यामुळे ही डायग्राम कॅन्सल होणार. इथं बघू शकता एफ आणि जे एकमेकांच्याकडे तोंड करून बसले आहेत म्हणून ही डायग्राम करेक्ट आहे. समजलं असेलच तुम्हाला. नाही समजलं तर थोडे पेशन्स ठेवा. परत एकदा तुम्ही रिवाइज करा. परत एकदा हा व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला जमणार आहे. तर आता याच्यावरचे प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न, उत्तर काय? प्रश्न पटकन आपण घेऊया. सीच्या उजवीकडे मोजल्यास एच आणि सी यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्या आहेत? एच आणि सी यांच्यामध्ये किती व्यक्ती? एच आणि सी. एच कुठे गेला? हा शिल्लक राहिलेला ऑब्विसली एच असणार आहे, एकच जागा शिल्लक आहे. हा, एच आणि सी यांच्यामध्ये किती व्यक्ती? कुठल्या बाजून मोजायचं आहे? सीच्या उजवीकडून. सी इथं आहे, सीच्या उजवीकडून राईट हँड इथं आला तुमचा, दिसत असेलच आय होप. 1 2 3 4 4 व्यक्ती येणार आहे. कळलं का? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण ईच्या तत्काळ उजवीकडे बसला आहे? ईच्या तत्काळ उजवीकडे राईट हँड हा झाला, तत्काळ उजवीकडे
एफ हा बसला आहे. खालीलपैकी कोण एचच्या समोर बसलेला आहे? खालीलपैकी कोण एचच्या एच इथं आहे समोर, बरोबर डी आहे. इंग्रजी वर्णमालेच्या क्रमाने ए पासून सुरू करत घड्याळाच्या दिशेने चौरस टेबलाभोवती सर्व व्यक्ती बसवल्या. इंग्रजी वर्णमालेच्या क्रमाने ए पासून सुरुवात करत घड्याळाच्या दिशेने, घड्याळाची दिशा ही मी तुम्हाला सांगितलं होतं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ही चौरस टेबलाभोवती बसल्या तर किती व्यक्ती त्यांच्या मूळ स्थानावर राहतील, अपरिवर्तित राहतील. सो ए पासून सुरुवात करायची आहे. ए इथं आहे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने यांना इंग्रजी वर्णमालेतील शब्दाप्रमाणे बसवायचं आहे. सो ए नंतर येणार इथं बी, बी नंतर येणार सी, सी नंतर इथं मी काय करतो जरा वेगळा कलर घेतो म्हणजे कन्फ्युजन तुमचं होणार नाही. इथं एच्या ठिकाणी ए पासून सुरुवात करा, बी सी डी, इथं येणार ई, इथं येणार एफ, इथं येणार जी, इथं येणार एच. सो क्वेश्चन काय विचारलाय तर असं जर बसवलं यांना तर किती जणांची जागा, किती व्यक्ती त्यांच्या मूळ स्थानावर राहतील. ए वगळता एला का मोजायचं नाही. किती व्यक्ती बघा, एचच्या ठिकाणी बी आला, बीच्या ठिकाणी सी आला, जीच्या ठिकाणी डी आला, सीच्या ठिकाणी ई आला, डी एफ ई जी एफ एच कोण आहे का? नाही. तर यापैकी उत्तर येणार आहे एकही नाही. पुढचा प्रश्न जो आहे हा तुम्हाला होमवर्कला आहे. सो आय होप तुम्ही होमवर्क प्रामाणिकपणे कराल आणि याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही मेन्शन कराल. सो जर व्हिडिओला आवडला तर लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे एवढी आम्ही मेहनत घेत आहे, आमचा जो बिझी शेड्यूल असतं डेली लेक्चरचं त्याच्यामधून वेळ काढून आम्ही हे लेक्चर रेकॉर्ड करत आहे. सो आम्हाला थोडीफार एन्करेजमेंट मिळण्यासाठी कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.